सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुम्हाला जे समोर दिसत आहेत ते आपल्या केंद्रातील पिरॅमिड आहेत. अनेक जणांनी या पिरॅमिड आणले असतील, त्याचा फायदाही घेतला असेल किंवा उपयोगी तुम्हाला झालेला असेल. तर पहिलं सांगते, हे पिरॅमिड आपल्या केंद्रात उपलब्ध आहेत, त्यांनी सर्वांनी घ्या. तर या पिरॅमिडचे खूप सुंदर फायदे आणि अनुभव आहेत. तर पिरॅमिड हे अष्टदिशांचं आहे. पहिलं 4 दिशांमध्ये होतं, पण ते व्यवस्थित न ठेवल्यामुळे सुद्धा त्याचा त्रास होतो. त्यामुळे अष्टदिशेला असल्यामुळे याचा खूप सुंदर फायदा होतो. तर जे मोठं पिरॅमिड दिसत आहे ते मी माझ्या मुलीसाठी आणलेलं आहे, आणि जे हे छोटं पिरॅमिड दिसत आहे हे आपण देवाऱ्यात, आपल्या तिजोरीत ठेवू शकतो. आणि हे तुम्ही तुमचं अंगदुखी, डोकेदुखी, गुडघेदुखी, सांधेदुखी आणि मुलांना डोक्यावर घालू शकता. अगदी तुमची पहिलीच्या मुलांपासून अगदी स्कॉलरशिपचे किंवा तुमचे IPS SPSचे कोणतीही मुलं असो, त्यांच्यासाठी सांगते की आपलं कोणताही अभ्यास करताना उत्तर दिशेला तोंड करून बसायचं आणि हे पिरॅमिड डोक्यावर घालून अभ्यास करायचा. ती मुलं कधीही अनुत्तरित राहत नाहीत, म्हणजे त्यांचा प्रत्येक प्रश्न हा सोडवलाच जातो. तर हे पिरॅमिड खूप महाग नाही आहे. हे छोटे पिरॅमिड तर 10 रुपयाला मिळतात आणि या मोठ्या पिरॅमिडची 60 रुपये किंमत आहे. आणि हे पिरॅमिड आपल्या घरात ऊर्जा निर्माण करण्याचं काम करतं. बघा, तुम्ही एखाद्या वास्तूत गेल्यानंतर तुम्ही म्हणता की ह्या वास्तूत खूप प्रसन्न वाटतं, आणि एखाद्या वास्तूत गेलं की असं वाटतं की इथून कधी उठून एकदा बाहेर जातोय. म्हणजे त्या वास्तूत ऊर्जा नसते, आणि ऊर्जा आणण्याचं काम हे पिरॅमिड करत असतं. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी, आणि जर तुम्ही स्वामी समर्थ केंद्रात व्यवस्थित पाहिलं असेल, तर स्वामी समर्थ केंद्रातील देवाऱ्यावरती सुद्धा पिरॅमिडची स्थापना आहे. स्वामी समर्थ केंद्राच्या वरती पिरॅमिड आहे. दिंडोरी प्रणीत, जे नाशिकला मोठं दिंडोरी प्रणीत आपले केंद्र आहे किंवा मूळ पीठ आहे, तिथे सुद्धा सर्व अष्टदिशांना श्रीयंत्र आहेत, पिरॅमिड आहेत. आपल्या वास्तूत जर ऊर्जा निर्माण करायची असेल तर पिरॅमिडची स्थापना घरात असली पाहिजे. तर पिरॅमिड हे मुलांसाठी कसं वापरायचं ते सांगितलं. आता देवाऱ्यात बघा, आपल्या घरात जर एखादा बाहेरून व्यक्ती आला आणि देवाऱ्यात जर आला, तर त्याच्यात जी काही निगेटिव्हिटी असते देवाऱ्यात किंवा देवांकडे पाहिल्यानंतर, तर ही निगेटिव्हिटी हे छोटं पिरॅमिड शोषून घेतं. मोठ्या पिरॅमिडचा उपयोग सांगते. सांधेदुखी असेल, अंगदुखी असेल, डोकेदुखी असेल, तर आपला मोठा हंडा, माठ असतो ना, त्याच्यावरती तुम्हाला गच्च हंडा भरून पाणी ठेवायचं. त्याच्या हे वरती असं वरून झाकण म्हणून हे ठेवायचं, आणि हे रात्रभर ठेवल्यानंतर तुम्ही हे पाणी दुसऱ्या दिवशी सगळ्यांनी प्यायचं. हे एक ना अनेक तुमच्या प्रत्येक, अगदी त्वचेपासून केस गळणे, तुमचे सगळे आजार, मधुमेह, हृदयविकार, अर्धांगवायू, कोणता असा आजार नाही की याच्या पाण्यामुळे किंवा तीर्थामुळे बरा होत नाही. तर हे तुम्ही करून पहा. मी करून पाहिलेलं आहे, आणि मुलांसाठी खूप सुंदर आणि प्रभावशाली असं हे आहे. त्याचबरोबर आपण चुकीच्या वास्तूत राहत असू, आपल्या घरात वास्तुदोष असेल, तर वास्तुदोष घालवण्यासाठी पिरॅमिडचा वापर केला जातो. तर आपल्या घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेनं असेल, तर दक्षिण दिशेला दरवाजाच्या आतल्या बाजूने आपल्याला पट्टी दिली जाते, की जी दक्षिण दिशेला उंबऱ्याच्या आतल्या बाजूने बसवली जाते. त्याचबरोबर तुमच्या बेडरूममध्ये जर पती पत्नींचं पटत नसेल किंवा तुम्हाला कुणालाही शांत झोप लागत नसेल, तर आपल्या बेडरूमच्या चारी कोपऱ्यात तुम्हाला पिरॅमिड छोटे, जे हे छोटे दिसत आहेत ना, हे छोटे पिरॅमिड तुम्हाला चारी कोपऱ्यात ठेवायचे आहेत. किचनमध्ये ठेवा, की जेणेकरून ऊर्जा निर्माण होईल. देवाऱ्यात तर असावंच. छोटं पिरॅमिड देवाऱ्यात ठेवा, एक तिजोरीत ठेवा, एक मुलांच्या अभ्यासाच्या रूममध्ये ठेवा, आणि एक तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बेडरूममध्ये जर तुम्हाला झोप लागत नसेल, तर बेडरूमच्या चारी कोपऱ्यामध्ये तुम्ही ठेवू शकता. आणि तुमचं डोकं दुखत असेल, सांधे दुखत असतील, तर तिथे तुम्ही हे ठेवू शकता, डोक्यावर ठेवू शकता, आणि याचं तीर्थ तुम्ही पिऊ शकता. ह्याचे खूप सुंदर उपयोग, अनुभव आहेत. आता जर कुणाच्या वास्तूचं काम करायचं असेल, किंवा म्हणजे अजून पायाभरणी आपण म्हणतो, ती जर झालेली नसेल, किंवा तुम्ही कोणत्या घरात, आपल्याला माहीत नसतं की ती वास्तू कशी आहे जमीन घेतो तेव्हा, किंवा आपण जी राहत आहे ती सुद्धा वास्तू आपल्याला माहीत नसतं, कारण की कुणाचा बळी तिथे गेलेला असतो, प्राण्यांचा, माणसांचा. त्या वास्तूला त्यामुळे दोष लागतो, आणि तो दोष आपल्या वास्तूला लागतो, घराला लागतो, आपल्याला त्या वास्तुदोषाचा त्रास होतो. यासाठी गुरुमाऊलींनी सांगितलेलं आहे की जेव्हा आपण पायाभरणी करतो तेव्हा आपल्याला चारी दिशेंना 999 असे, म्हणजे आता तुम्हाला सांगते, ही चौकोनी एक वस्त्र आहे. तर माझं हे घर आहे असं समजा,
तर ह्या बाजूला 9 पिरॅमिड छोटे, हे जे छोटे आहेत ना हे 9 पिरॅमिड, इथे 9 पिरॅमिड, इथे 9 पिरॅमिड, इथे आणि मधोमध 9 अशी आपल्याला पिरॅमिड पायाभरणीच्या वेळेस खाली घालायचे आहेत, की जेणेकरून त्या वास्तूला कोणताच दोष लागत नाही. आणि वास्तुदोष हा खूप मोठा असतो आणि यामुळे आपली कोणतीच कामे मार्गी लागत नाहीत. यामुळे आपल्या घराचा वास्तुदोष जाण्यासाठी ज्या कुणाला बांधकाम करायचं असेल किंवा कोणतंही वास्तू घेता तेव्हा अगदी व्यवसाय चालू करायच्या वेळेससुद्धा तुम्ही ह्या पिरॅमिड असे चारी बाजूला पायाभरणीच्या वेळेस ठेवू शकता. व्यवसायाच्या ठिकाणी तुम्ही पिरॅमिड ठेवू शकता. पिरॅमिड तर अशी 9 मिळून आपल्याला 45 पिरॅमिड लागतील. आणि हे जेव्हा पिरॅमिड असतात तर हे पिरॅमिड 9 ते 12 इंचाचंच असावं असं सांगितलेलं आहे, जे आपल्याला वास्तूसाठी पुरायचे आहेत खाली ते. तर ह्या सर्व उपायांनी तुम्हाला 100% फरक पडेल, याची मी शाश्वती देते. आणि हे कोणताही जादू टोण्याचा प्रकार नाही आहे. जर तुम्हाला याचा प्रयोगच करायचा असेल तर एखादा बंद सेल घ्या आणि त्या सेल म्हणजे जो आपल्या जुन्या बॅटरीतले सेल असायचे ना ते सेल घ्यायचे जे गेलेले आहेत आणि त्याच्यावरती हे रात्रभर ठेवून द्या. ते सेल पुन्हा चालू होतो आणि हे सिद्ध झालेलं आहे, केलेलं आहे. तुम्ही करून पहा. त्याचबरोबर तुमचं जर डोकं दुखत असेल किंवा कोणताही अवयव तुमचं दुखत असेल, सांधेदुखी असेल तर 30 ते 35 मिनटं तुम्ही डोक्यावर ठेवा. हे ऊर्जा देण्याचं काम करतं, त्यामुळे यात कोणताही वाईट प्रकार नाही. आपल्या वास्तूत ऊर्जा निर्माण करतं, आपल्यात ऊर्जा निर्माण करतं, आपल्या घरातील निगेटिव्हिटी बाहेर काढतं, पॉझिटिव्हिटी आणतं. आणि महत्त्वाचं म्हणजे जे खूप मनातून खच्चीकरण झालेले आहेत, मानसिक त्रास आहेत, डिप्रेशनमध्ये गेलेले आहेत, त्यांनी तर याचा आवर्जून वापर करावा हे मी सांगते. तुमच्या घराच्या कोणत्याही दिशेला दोष असो, कोणताही वास्तुदोष असो, प्रत्येक जिथे तुमचा दोष असेल तिथं पट्टी श्रीयंत्राचा तुम्ही वापर करा. असं मोठं श्रीयंत्र तुम्ही आपल्या मुलांसाठी वापरा, छोटं श्रीयंत्र देवाऱ्यात तिजोरीत वापरा. पट्टी श्रीयंत्र तुम्ही वास्तुदोषासाठी घरात लावू शकता, मुख्य दरवाजावरती, बेडरूममध्ये चारी कोपऱ्यात ठेवू शकता. एक ना अनेक या पिरॅमिडचे उपयोग आहेत. त्यामुळे याचा वापर करून पहा आणि मला आवर्जून कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला फरक पडला. आणि कोणत्याही गोष्टीला सातत्याचं खूप गरज असते. सातत्य केल्यानंतरच तुम्हाला या पिरॅमिडचा उपयोग होतो. आणि हे पिरॅमिड सिद्ध करण्यासाठी यावर 11 माळी श्री स्वामी समर्थांचं जप करणंही तितकाच महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही कितीही पिरॅमिड आणा पण त्यावर स्वामींचा 11 माळी जप करा, त्यानंतर ते स्थापन करावं. आणि म्हणजे लक्ष्मीपूजनाला तुम्ही तिजोरीतलं सुद्धा श्रीयंत्र आवर्जून पूजा. ते आपल्या तिजोरीत ऊर्जा निर्माण करण्याचं काम करत असतं. तर झालेली सेवा महाराजांच्या रुजू करते. काही प्रश्न असल्यास कमेंटमध्ये विचारू शकता. सर्वांना श्री स्वामी समर्थ. झालेली माहिती, मिळालेली माहिती अनेक लोकांपर्यंत ओरली तरी कुणाला तरी सांगा. व्हिडिओ शेअर केला नाहीत तरी चालेल, पण ही माहिती जास्त लोकांपर्यंत पोचवा, की जेणेकरून आपण दवाखान्याला अनेक ठिकाणी पैसे घालवतो, पण असा उपाय करून पहा, आवर्जून करा. ही सर्वांना विनंती. सर्वांना श्री स्वामी समर्थ.